लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला 3,000 रुपये. पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग. राज्य सरकारचा मोठा निर्णय. पाया बातमी सविस्तरमध्ये. तर लाडकी बहिणी योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाची निधी वापरला आहे. महिला आणि बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग निधी करण्यात आला आहे. तर याबाबत शासन निर्णय असूनसुद्धा जारी केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी हप्ता मिळण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे असे दोन्ही हप्ते दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने वितरण विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी 319.53 कोटींचा निधी देण्यात आला आहे. प्रशासकीय विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. निधी वर्ग झाला असून येत्या काही दिवसांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात. तर रक्षाबंधन 28 ऑगस्टला असून त्याआधी महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार आहेत. ऑगस्ट अर्धा संपला तरी जुलैचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला जाणार असण्याची चर्चा आहे. याबाबत महिला आणि बालविकास विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही हप्त्यांचा लाभ एकत्र मिळेल असं म्हटले. तर महिला आणि बालविकास विभागाकडून राज्याची लाडकी बहीण लाभार्थी महिलांची पडताळणी केली गेली. यात अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नव्हती. बँक खाते लिंक नसलेल्या आणि KYC न केलेल्या अर्जांना तर तशा महिलांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे पडताळणीत तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवल्यानंतर त्याचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. धन्यवाद.